पाण्याचं योग्य नियोजन झालं तर शेतीचं नशीब बदलतं आणि तंत्रज्ञानाची साथ मिळाली तर उत्पादन ही नवी उंची गाठतं। जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातल्या मांडवा येथील युवा शेतकरी नारायण चंद यांनी हेच अनुभवातून सिद्ध केलं आहे। पारंपरिक शेती करताना पाणी आणि विजेच्या समस्यांमुळे त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता, पण प्रधानमंत्री कुसुम सोलर योजनेतून मिळालेल्या सोलर पंपामुळे त्यांच्या शेतीचं चित्रच पालटलं। दिवसा पाणी देण्याचं नियोजन सोपं झालं आणि त्याच जोरावर त्यांनी शेडनेटमध्ये भाजीपाला आणि अद्रक शेतीचा यशस्वी प्रयोग केला। अवघ्या 2 एकरमध्ये 550 क्विंटल अद्रक उत्पादन आणि बहरलेली ढोबळी मिरची हे त्यांच्या मेहनतीचं फळ आहे। बदनापूर तालुक्यातील मांडवा इथले युवा शेतकरी नारायण चंद पारंपरिक शेती करायचे। त्यात त्यांना पाण्याचं नियोजन करताना भयंकर त्रास व्हायचा। त्यांच्या गावाजवळ जंगली भाग असल्याने रानडुकरांसारख्या प्राण्यांसह सरपटणाऱ्या प्राण्यांचा त्रास होत होता। दिवसा वीज नसायची आणि रात्री बेरात्री वीज आल्यावर शेतीला पाणी द्यायला जाणं धोक्याचं होतं। या दरम्यान त्यांना प्रधानमंत्री कुसुम सोलर योजनेतून 3 HP सोलर पंप मिळाला आणि नारायण यांच्या शेतीचं चित्रच बदललं। सोलर पंपामुळे दिवसा पिकांना पाणी देण्याचं नियोजन करणं सोपं झालं। याच बळावर त्यांनी शेडनेटमधून विविध भाजीपाला घेणं सुरू केलं आणि शेतीत आल्याची लागवड करून 2 एकरमधून 550 क्विंटल आल्याचं उत्पन्न घेतलं। त्याचा फायदा असा झाला की मी आधुनिक पद्धतीची पिकं घेत आहे, जसे की शिमला, त्यानंतर अद्रक वगैरे हे पिकासाठी मला म्हणजे याला आधुनिक पद्धतीने म्हणजे मोबाईलवर चालू होणारा हा सोलर पंप आहे। त्याला म्हणजे घरी बसल्या बसल्या आपण पाण्याचं नियोजन घरी मोबाईलवरून चालू केलं तर पाणी आपल्या पिकाला त्या वेळेमध्ये देता येतं। आणि त्याला बंदही करता येतं, जेवढ्या वेळ चालवतं तेवढ्या वेळानंतर बंदही करता येतं। आताही त्यांच्या शेडनेटमध्ये ढोबळी मिरची बहरली असून 2 एकर क्षेत्रावर आलं बहरलं आहे आणि विक्रमी उत्पादन होत आहे। पंतप्रधान कुसुम सोलर योजनेमुळे दिवसा सगळं काम आटपता येत असल्याने त्यांना शेती करणं खूपच सोपं झालंय। नारायण चंद देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारचे आभार मानतात। पात्र शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेऊन आपली शेतीची कामं सोपी करण्याचं आवाहन ते करतात। अनंत साळी, दूरदर्शन बातम्यांसाठी जालना।